एक फंडामेंटली चांगली कंपनी कशा पद्धतीने शोधायची, तर ते बघताना सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे की त्या कंपनीच्या ऍसेट्स किती आहे, राईट. त्याच्यावरती काही लायबिलिटी का, कर्ज किती आहे, राईट. त्याच्यानंतर तुम्ही बघणार त्याचा क्वार्टरली प्रॉफिट कसा होतोय, पहिल्या महिन्यात, पहिल्या 3 महिन्यात कसा झाला, पुढच्या महिन्यांमध्ये कसा झाला, इयर ऑन इयर तिचा परफॉर्मन्स कसा आहे, ग्रोईंग आहे की खराब होतोय. आणि ही फंडामेंटल बघता बघता तुम्ही बघाल की प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती, त्यांच्याकडे काही पैसे उरतात का, रिझर्व्ह फंड किती आहे, सरप्लस अमाऊंट किती आहे, या गोष्टींनी तुम्हाला कळेल की ती कंपनी चांगली परफॉर्मिंग कंपनी आहे की नाही, तिचं नेटवर्थ किती आहे, या गोष्टींनी तुम्हाला कळेल की यस, ही एक चांगली कंपनी आहे. आणि त्याच्यात बघताना ज्यावेळी तुम्ही तिचा चार्ट बघताय, तिचा परफॉर्मन्स तुम्ही बघणार की निफ्टी 50 ज्यावेळी ग्रो होते किंवा मार्केट ज्यावेळी ग्रो होते, तर मार्केट सोबत ती कंपनी ग्रो होती का, आणि मार्केट ज्यावेळी पडतंय तर मार्केट सोबत ती कंपनी पडते का. किंवा कधी कधी कंपन्या उलट करतात की मार्केट ग्रो होतोय, कंपनी पडते, आणि मार्केट पडतंय त्यावेळी अजून ती पडते, ही खराब कंपनी आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला कळेल की फायनान्शियली एक कंपनी चांगली आहे आणि टेक्निकली पण ती एक कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते, अशा कंपनीला गुंतवणुकीसाठी योग्य टेक्निकल अनालिसिस द्वारे तुम्ही सहज वापर करू शकता. अशाच स्टॉक मार्केटशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला फॉलो सुद्धा करू शकता. धन्यवाद.